चल बाई पटापट चाल अंधारून आपल्याला नाही तर झाले. चल समोर चाल, तिथून ऑटो भेटीन आपल्या गावाची आपल्याला. हो बाबा चला. अरे हा रामेश्वर कुठे चालला? बाई बी आहे वाटते समोर. कंचन बाई आहे. हो हो कंचनच आहे. बाई चल मग लवकर पाया, बाई बी पा किती आलं. चल. हो बाबा. ओ रामेश्वर रामेश्वर. बाबा ते पा काका आहेत. अरे मारुती बी आहे का? हो हो काकाच आहेत, आनंदीचे बाबा आहे. हो आलो रे आलो. ये ना इकडे. हो आलो थांब थांब. का रे भाऊ कुठे गेला होता? कंचन बाई आनंद गेलता का? बाई कंचन कशी आहे तू? हो काका चांगली आहे मी. आपली आनंदी कशी आहे? आनंदी चांगली आहे ना? चांगलं झालं बा. दोघी बी मैत्रिणी एकाच गावात पडल्या, चांगलं झालं. एकामेकीचं ध्यान देतात नाही. हो हो हो. कंचन बाई तब्येत गिबेत चांगली आहे ना? हो काका तब्येत गी चांगली आहे. चला गावात चालले ना? हो गावात चाललो. तू कुठे गेला होता? काही नाही, तर दुसऱ्या गावात थोडंसं काम होतं, कामानिमित्त गेलो होतो. चल ना मग मी चाललो गावात नाही. चल. हो हो चाल चाल. चल बाई लवकर पाय, आबाई पाय किती आलं. चल पाणी गिनी याच्या पहिले आपल्या गावात पोचलो पाहिजे आपण. हो हो काका चला चला. चला चला आपल्या गावाचा ॲटो लागलेला आहे तिकडे. चल. हो चाल. का भाजी चंकी बुड्याला दिली का मग भाजी? माझी भाजीला आवडते चंकी बुड्याले. हवा माय दिली होती बुड्यानं, बोटा चाटू चाटू खाल्ली बाई. लय आवडली होती बुड्याले. माहिती आहे मला चंकी बुड्याला माझी भाजीला आवडते म्हणून तर दिली बनल्याबरोबर. हो माय गरम गरम होती म्हटलं भाजी. बनवल्याबरोबर पहिले तागरी घेऊन आली कटोरी. हो ना माहिती चंकी बुड्याला तर आजची भाजीच लय आवडते ना, म्हणून ताणली होती मी ना. का काल तुझ्या घरातून आवाज आला येऊ राहिले. तुझी सासू आली वाटते का? हा आली माझ्या पोरीच्या घरून. भांडणं काऊन उराल ते तगरी. काय सो माय ते माझी सासू उलेली गोष्ट क्रिकेट करत राहते ना, उलेली गोष्ट क्रिकेट करत राहते. हा हे काऊन नाही केलं ते काऊन नाही केलं, आणि आपण बोललो नाही तर म्हणते फुगलीच म्हणते. कोण फुगली असेच करत राहते बाई. आपण राहतो कामं धंद्यात नाही बाई. माझ्या सासू नाही काही काम धंदा. माझ्या सासू बोलत राहू तर कामं काही करू नाही मी घरची. हा सांग तूच. मग कामं करता करताही बोलू का लगे तिच्यासोबत? मग बोलली नाही तर फुगली म्हणते. बोलत जाय. काय झालं आता चहा आणू का पाणी आणू का असंच काहीतरी बोलत राहायचं. काही ना माय काही म्हटलं काही केलं तरी काही ना काही कारण काळातच राहते म्हटलं बुडी मला बोलायचं. समजून घ्यायचं बाई थोडंसं. जुने माणसं आहेतच तसे, करतातच किरकिर त्याला नाही पटत. हां तर ऐकून घ्यायचं थोडंसं. संसार कसा चालेल बाई तुझ्या? मग संसार कसा चालेल? आता बुडी नव्हती घरी ते शांततेने राहत होती बाई मी. आता झालं बापा मागं काव चालू. काय बोलू राहिली हो तू? कुठं जाईन ते बुडी बी? आपल्या पोराची तिथं राहीन ना. हां पोराशिवाय कोणतं घर आहे? आपल्या पोरीच्या इथं किती दिवस राहीन? माय 4 दिवस राहीन 5 दिवस राहीन. मग जवाई म्हणीन नाही का तू आई कधी जाते? एक बुडीच काय माय बाई. हां तुमच्या बिना कोण आहे? त्या बुडीले कोण आहे? ऐकून घेत जा थोडंसं. तशी तर मोठी दिवस पोरगी करत राहते. मग राहिले पाहिजे पोरीच्या तिथं. जवायच्या घरी निभाव होत असते का बाई? हां होते का जवायच्या घरी निभाव? काही बोलतं मग माय म्हणणं काय? एवढं ठसन्न नाही बोलू पाहिजे. हां एवढं ठसन्न नाही बोलू. ठसनी किती आहे माझ्या सासूनी? असंच काऊन केलं तसंच काऊन केलं? पोराची जो कानं भरत राहते माय काय सांगू. त्या बायकोन असं केलं त्या बायकोन तसं केलं. उलट काय झालं की आपल्या पोराला सांगून देते. संध्याकाळी आपल्या पोरगाला वावरातून की पोरं सांगून देते असं झालं तसं झालं, त्या बायकोन असं केलं त्या बायकोन तसं केलं, असं म्हटलं तसं म्हटलं. सांगू दे ना. त्यानं बोलते का तुला सांगितलं तर? नाही बोलत तर नाही म्हणा. मग सांगू दे ना. तांगाल काही शब्द पडतात का? हां असते कोणाकोणाला आदत. आदत नाही बदलू शकत आपण कोणाची. बदला लागत असते बरं बाई, बदला लागत असते. काय बोला बाई. हां तुमच्या घरात आता आम्ही काय बोला? किती झालं तर आम्ही पडलो काही दुसरं. तुझ्या घरात आम्ही काही बोलू नाही शकत बाई. तुलाच 2 गोष्टी समजावून सांगू शकतो. कोणा घरात भांडणं नाही होतं, सगळ्याच घरात भांडणं होतात. अशा कोणत्या सासू नियम आहे की त्याच्यामध्ये भांडणं नाही होत? सगळ्याच्या घरी आहेत काही ना काही सगळ्याच्याच घरी आहे. असं आहे का तुझी सासू तुला बोलते? सगळ्याच्याच बोलत असतात. बुडे असं नको म्हणू. माय भाऊजीला एवढीशी नाही बोलत म्हटलं. एवढीशी माई भाऊजी हू म्हणून ऐकून नाही घेत म्हटलं. माई भाऊजी हू म्हणून नाही ऐकत. कधी कधी माई वावरात जाते ना माय तर स्वतःचा स्वयंपाक स्वतः बनवून जाते. माय स्वतःची भाकर स्वतः टाकते आणि वावरात जाते. हां एवढं वय झालं माईचं तरी वावरात जाते म्हटलं. हे पुरे गुडके दुखतात माईचे. मग तू बी अशी करशील तर त्या भाऊजाईमध्ये आणि तुझ्यामध्ये काय फरक राहील? हां काय फरक आहे? तूच सांगू राहिला आता तुझी भाऊजाई खराब आहे. हां तर तू बी अशीच करशील तर तू तिच्यासारखी करू राहिली. मग त्या भाऊजाईमध्ये तुझ्यामध्ये काय फरक राहील सांग तुम्हाला? सांभाळून घे बाई. ऐकून घे. संसार आहे होतेच होतच असते कमी जास्त. मग काय गोष्टी घेऊन बसायला लागते? भांडणं करायला लागतात का घरात? लोक काही नाही बाई तमाशा ऐकतात फक्त. अशा तमाशा टाकून ते चांगलं नाही आहे ना. लोक फक्त तमाशा ऐकतात बाकी काही नाही. तुझ्याजवळ म्हणतील माय तुझी सासू कशी आहे? माय किती बोलते तुले? तुझी सासू अशी तुझी सासू तशी. आणि हेच गोष्ट त्या सासूजवळ सांगतील माय तुमची सून तुम्हाला किती बोलते? माय बाई कशी आहे बापा तुमची सून? अशीच आहे तशीच आहे. असंच झालं तसंच झालं. तुला काय सांगतील? त्या सासूला काय सांगतील? काही सांगता नाही येत. घरात भांडणं लावायचे धंदे करतात म्हटलं लोक. आपल्या घरात भांडण झाल्यानंतर लोक फायदा उचलत असतात. लोकांना फायदा नाही उचलू द्यायचा. लोक फक्त तमाशा ऐकायचं काम करतात. नाही बाई काय बाई मग पोरीसारखी आहे. तुला 2 गोष्टी समजून सांगणं माझं काम आहे. म्हणून तुला सांगू राहिली माय ॲक्शन तू यावर आहे. नाही ना ऐकतो मी ऐकतो. मी पुरे कामं करतो घरचे. पण बुडी म्हणते माझं बोललीच नाही. फुगूनच आहे म्हणते. आता कामधंदा करता बोलू का मी? बोलत जाय ना. 5-5 मिनिटात बोलत जाय. आता काय पाहिजे? काय झालं? असं केलं का तसं केलं का? काही ना काही बोलतच राहायचं. बुडीने म्हटलं पाहिजे ओ माय आता जाऊ दे माय बाई माझं डोकं उठलं. बोलू नको बाप्पा माझ्यासोबत. शांत राह थोडीशी. बुडीने तुला असं म्हटलं पाहिजे एवढं डोकं उठून टाक. म्हटलंच नाही पाहिजे मग त्या सासून फुगून राहते म्हणून. मग नाही तर काय? मग असंच करायला पाहिजे. पाहतो आता तशीच करतो. मी म्हणतो तशीच कर. तिने म्हटलं पाहिजे माझं डोकं नको उठू माय बाई. आता डोकं दुखू राहिलं किती बोलशील? लक्ष्मीबाई तुम्ही पाहता मी पाहता तसेच करतो. तुम्ही जसं सांगितलं ना तसंच करतो मी. तसंच कर मग. नाही हे खुश काय गं अचानक?
आता दिवाळी नाही काही नाही माय बाई. दिवाळी तर एक महिना टाईम आहे बहुतेक. आणि कशी काय आली माय बाई? घरचे सण तेव्हा राहिले, दिवाळी राहिली आणि कंचन कोण आली? नाही कंचन कुठं आली? तर मागं बाय पाहू दे बरं माय बाई. नाही हो लक्ष्मीबाई, हे कंचन अचानक कशी काय आली माय बाई? आता तर काही नाही, दिवाळी तर लय टाईम आहे बाप्पा. घरची दिवाळी राहिली, सर्व राहिलं, सण राहिले, तेव्हा राहिले आणि कशी काय आली बाप्पा? काय जुनं बाप्पा भांडण तांडण करून आली वाटते घरून. नाही व भेटीला आली वाटते. नाही माय बाई, अचानक कशी काय आली? मला वाटतं भांडण करून आली बाप्पा. मारुती भाऊ पिता सोबत माहित नाही बा काय मॅटर आहे तर. तिचा नवरा गिवरा तर नाही आहे सोबत. मला वाटतं भांडण करूनच आलेली आहे. काय जुनं नाही? कंचन आल्या का हो माय? अरे रुपाली वहिनी, हो अचानक कशा काय आल्या माय बाई? आणि एकटं झालं का? बॉनी आले का? कशा काय आल्या अचानकच? काहून आता लग्न झालं तर झाली का मी पराई? येऊ बी नाही शकत का घरी? तुम्हाला काय वाटतं तुमच्या घरी आली नाही पाहिजे मी? नाही माय कंचन, मी अशी नाही म्हणली बाप्पा. तुमचं घर आहे बाप्पा, तुमचं दार आहे, तुम्ही कधी येऊ शकता. अशी काही नाही म्हणली बरं काही कंचन मी. नाही वहिनी, मजाक करून राहिली होती. बॉनी आले ना? नाही ते नाही आले, मी चाली बाबासोबत. असं दिवाळी त्याला टाईम आहे. हो माय बाई, दिवाळी त्याला टाईम आहे. अचानक आली म्हणतात नाहीच म्हणून विचारत माय बाई. आता झालं बाप्पा आम्ही पराय लग्न केलं तेव्हापासून. आता आलो बी तर विचारता तुम्ही आम्हाला कसे काय आले, काहून आले? नाही मनाला लावू नका घेऊ, असंच विचारलं सहज. काही नाही, असेच आईबाबाची आठवण येत होती तर आली मग मी. असं बरं केलं आलं तर. यायला पाहिजे मनात मी भेटले नाही का? तुमच्या आईबाबाला बी चांगलं वाटते. हो आठवण येत होती म्हणून आली. सरायच्या भेटीने वाटत चला भेटागुटी होते म्हणून आली. चांगलं केलं बाई, चांगलं केलं आली तर. चला येतो वहिनी, मी थकली आता थोडी, घरी जाऊन आराम करतो. हो या. गावातले अजून लोक मला पाहायच्या पहिले आणि 100 प्रश्न विचारायच्या पहिले चला लागेल इथून लवकर जा लागेल घरी. नाही तर मग लोक विचारतच राहतील, काहून आली, कशी आली, काय झालं, भांडण करून आली का, असं तसं 100 क्वेश्चन विचारतात लोक. लवकर घरी जा लागेल मला कोणाला दिसायच्या पहिले. रुपाली वहिनीला दिसली तर रुपाली वहिनी विचारूच राहिली ना मला तर असं वाटते गाव बी पराया झालं माझ्यासाठी. माय लग्न करून गेली तर आता सोनं तेव्हाराशिवाय येऊ बी नाही शकत वाटते मी. काहून आली, कशी आली, लोकाली काय करावं लागते काय माहिती. बाबा चला लवकर घरी चला. हो चाल बाई चाल जातो मग मी आता घरी. वहिनी वाट पाहत असून. हो आम्ही जातो आता घरी. येतो कंचन बाई. हो या काका या. चला बाबा लवकर घरी. हो चाल बाई चाल. लक्ष्मीबाई तुम्ही काही म्हणावा, दारमध्ये खाला वाटत आहे मला काहीतरी. मला असं वाटू राहिलं कंचन तिच्या घरून भांडण करून आलेली आहे. तुम्हाला काय वाटते? आली अशी ना भेटीले? नाही भेटीला काय आली? माईची तब्येत खराब नाही आहे, माईची तब्येत चांगली आहे, बाबाची तब्येत चांगली आहे, सरस तर चांगलं चालू आहे. अचानक कशी काय आली भेटीले? ते घरचे सण तेव्हा सोडून. मला असं वाटते दालमध्ये काही ना काही काला आहे. काय अजून बाई ते काही समजत नाही मला. पण मला विचार पडला अचानक कशी काय आली. मी सांगू राहिली ना लक्ष्मीबाई, बाउंड पेपर लिहून द्या तुम्ही मापासून. ते भांडण करूनच आलेली आहे, 100% भांडण करून आलेली आहे आपल्या सासरवाडीतून. नाही एवढ्या लवकर भांडण करून आली बी लागेल. लग्नाला अजून 4 दिवस नाही झाले तर भांडण करून आली बी. अज्जात आहे ना मग बोलायला पोरगी? अज्जात आहे नाही, अज्जात गिज्जत नाही व, चांगली पोरगी आहे. मग कशी काय आली? लग्नाला अजून 4 दिवस नाही झाले तर येऊन बी गेली लगे भांडण करून आपल्या मायबापाच्या घरी. नाही पोरगी तर चांगली आहे व, काही सासू बिसूचं असेल काहीतरी मॅटर. काय जुनं बाई काय तर. मला वाटते मारुती काका बी गेलो होते घ्यायला तिले. तर मारुती काका सर माहीत असं काय जुनं बाई. आनंदीच्या मायला विचारायला लागन काय सांगितलं काय नाही तर काकानं. त्यानं सांगितलंच असेल ना काहून आली कंचन, काय आली. त्याला तर पुरी गोष्ट माहीत असेल. त्याच्या घरी जाऊन विचार लागेल त्याला. काय होत्या सुमित्राच्या नांदी नको लागू नाही हरकत बाई येते. काही सांगू नको तिले, काही गरज नाही. आपल्या कोणाच्या घरात काय होते काय नाही विचारायला. आपल्याच घरात किती भांडण होतात नाही बाई, लोकांचं काय विचारत बसा. नाही हो लक्ष्मीबाई, आपल्या गावातली पोरगी आहे ते काय झालं काय नाही काहून आली आपल्यालाही माहीत पाहिजे ना. तुला तेवढी जरूरत आहे विचारायची तर तू विचार माय बाई तिले. मी नाही विचारत आणि मी तिला काही शिल्लक बोलत नसतं माय बाई. ते सुमित्रा मोठी अज्जात आहे माय बाई, माझं भांडण केलं तिनं. जाणूनच भांडण केलं माय बाई. त्यापासून त्या सुमित्रासोबत मी काही बोलत नसतो. तुला जाऊन बोलायचं असेल विचारायचं असेल तर जाय बापा, मी नाही येत. बरं मीच येतो. काय म्हटलं तर सांगशील मला बी? हो सांगतो ना. जाता आता सुमित्राबाईच्या घरी पाहतो काहून आली, काय आली, कंचन काय झालं काय नाही तर. बरं ठीक आहे. हट्ट बापा, या पोरीला मोठा शौक आहे कोणाच्या घरात काय झालं काय नाही असं तसं. आता येईल एवढ्या गोष्टी सांगत का मी ना. एक गोष्टी ऐकली नशी नाही मायवाली. हो लेव लावते फक्त आणि सासू संग फालतू भांडण करत राहते घरात. नाही एक गोष्टीच्या कानावर नशी पडली मायवाली. आता कंचन आली तिच्या मायबापाच्या इथं 2-3 दिवस राहिले आली तर इले काय करावं लागते? चालली मोठी विचारायला. अशीच आहे ना माय, अशीच आहे म्हणून तर सासूच्या तोंडचे बोलणे खाते. इच्छी चुगली तिथं आणि तिची चुगली इथं. मला नाही पटत बापा. त्या सुमित्रासारखीच आहे. चल माय बाई चागी मांडतो, चंकी बुडायला चहा लागन आता. गोकुळा ओ गोकुळा बाबा आई झोपली गिपली असं. आता संध्याकाळच्या पाहिजे. गोकुळा ओ गोकुळा. आली माय बाई. काय झालं काय माहीत बाप्पा. तिथं फोन लावलं तर फोनही नाही उचलल्या माणसानं. काय झालं काय माहीत. गोकुळा हो आली आले का बापा तुम्ही? किती वेळची तुम्हाला फोन लावली, एक फोन नाही उचलायला तुम्ही माया. काय झालं काय नाही. मला किती टेन्शन आलं होतं घरी. किती टेन्शनमध्ये आली मी. कशी आहे कंचन? चांगली आहे? बरोबर पाय कंचन ताई सोबत घेऊन आलो. नाही बाई कंचनच्या सोबत घेऊन आले. सर्व काही बरोबर आहे बापा. मारलं जोडलं ठोकलं का काय इले? कंचन काय झालं? तुला मारलं पिटलं का त्या लोकांना? नाही आई कोणी मारलं पिटलं नाही. मग काय झालं बापा? कंचन रागा खाऊन आली? हो सांगतो तुला पुरी गोष्ट सांगतो. बाई कंचन जा अंदर. हो बाबा बॅग द्या मला, मी घेऊन जातो घराच्या अंदर. हो हे घे बॅग.
आई मी अंदर जाऊन आराम करतो थोडासा. हो बाई, जाय अंदर जा, आराम कर. झालो बाप्पा, पोरीला काऊन घेऊन आले हो बाप्पा तुम्ही? काय झालं? लय भांडण झालं का? मारलं पिटलं का काय त्या पोरीला? कोण बॉनं काही मारझोड केली का? ती सासू काही बोलली का? सांगतो 1 ग्लास पाणी घेऊन ये माझ्यासाठी. नाही पहिले तुम्ही मला सांगा, मग पाणी घेणे. पहिले सांगा काय झालं तर. काही नाही, घरात थोडंसं भांडण झालं. कंचनबाईचं आणि तिच्या सासूचं झालं थोडंसं भांडण. नाही बाप्पा, छोटंसं नशीन झालं, मोठं चांगलंच काहीतरी भांडण झालं. इले काहीतरी माराठोकी केली त्या लोकांना. नाही तर तुम्ही का बॅग भरून का तिला का घेऊन आले असते का? बॅग भरून घेऊन आले बाप्पा पोरीले? काय सिरियसच आहे गोष्ट? काय झालं सांगा ना, खरं सांगा ना, मला खरं सांगा. माझी उपती दगदग करू आला. छोटं मोठं भांडण झालं असतं तुम्ही तिला घेऊन नसते आले. लग्नाला 4 दिवस नाही झाले आणि पोरगी लगे मायबापाच्या घरी येऊन गेली. नाही काहीतरी झालं. अरे काही नाही, जेवढा तू विचार करू लागली ना तसं काहीच नाही झालं. थोडंसं घरात भांडण झालं, पण कंचनबाई तुला माहिती आहे ना कसं राग येते. ऐकायला तयारच नव्हती. बाबा मी येतो. तर मग मला शांताबाई बी म्हणे घेऊन जा म्हणे, 4-8 दिवस ठेवा म्हणे तुमच्या घरी. तिचा राग शांत झाला की आपस येऊन जाईल म्हणे. म्हणून तिचा राग शांत व्हासाठी घेऊन आलो तिला. पण बाप्पा गावातले लोक काय म्हणतील? लग्नाला 4 दिवस नाही झाले, सण त्योहार राहिले आणि दिवाळी आपल्या घरची पहिली दिवाळी सोडून मायबापाची तर काय करू राहिली पोरगी अशी नाही म्हणतील का? आता दिवाळी राहिलीच किती दूर बाप्पा. लोक किती नाव ठेवतील आपल्याला, किती नाव ठेवतील. लोकाईले एकाची 2 गोष्ट करायला काही टाईम नाही लागेल. म्हटलं काही टाईम नाही लागेल. लोक म्हणतील लग्नाला 4 दिवस नाही झाले आणि पोळीचा 8 पडला म्हणतील. चला बाप्पा, ते लहान आहे, ते नाही आहे समजदार. पण बाप्पा तुम्ही तर समजदार आहे ना, तुम्ही तर समजदारीने काम घ्यायला पाहिजे होतं. तिला समजून सांगायला पाहिजे होतं, बाई इथंच थांब, असं तसं होतच राहते भांडणं गिरणं. थोडंसं समजदारपणा घ्यायला काय उराल तुम्हाला? आपल्या पोरीला मारलं नाही, पिटलं नाही, काही नाही. कोण्या घरात भांडण नाही होत. 2 गोष्टी सरायच्याच होतात. सऱ्या सासू सुनीच्या 2 गोष्टी होतात. मग का पोरीला का घरी घेऊन येतात का आपण? काही दिमाग नाही हो तुम्हाला, काही दिमाग नाही. पोरीच्या लग्नाला 1 महिना नाही झाला आणि तिला लगे घरी घेऊन आले. तू का सावत्र माय आहे का तिची सावत्र माई नाही हो, म्हणूनच म्हणून राहिली मी. लोक तिलाच नाट होतील, म्हणतील की लग्नाला 1 महिना झाला पोरीचा 8 पडला. तिच्या चांगल्यासाठीच म्हणून राहिली मी. एवढा चांगला बॉय आहे, एवढा चांगला नवरा भेटला तिला, एवढं चांगलं घर भेटलं. अजून काय पाहिजे? त्या शांताबाईला कोणी सांगितलं तुम्ही ना? ते तर लई काही घेऊन राहिली होती. अरे शांताबाईनंच म्हटलं घेऊन जा म्हणे 4-8 दिवसासाठी. राग शांत झाला की आपस येऊन जाईल म्हणे. कोण म्हणा तिथं कोणी राग शांत केला तुम्ही आमच्या पोरीचा? म्हणत होते तिला सॉरी म्हणत होते, जाऊ नको. ती पोरगी ऐकायला तयार नव्हती. त्या लोकांची बी काही गलती नाही आहे. पण बाप्पा मला तर फोन लावते, मी समजून सांगितलं असतं तिले. कंचन कोणाचंच ऐकायला तयार नव्हती. कशी रडत होती तिथं पाहिले पाहिजे होतं तुला. काय बाप्पा तुम्ही बी का पोरीला नाही समजून सांगू शकले? राहू दे ना, राहीन 4-8 दिवस. राग शांत झाला की चाललं जाईल. पण अशी आदत चांगली नाही ना ही आदत. लग्नाला अजून 4 दिवस नाही झाले तर मायबापाच्या घरी येऊन गेली छोट्याशा भांडणामध्ये. मग तर आता अशीच करीन तर पोरगी. उली भांडण झालं नवरा बायकोचं की चालली मायबापाच्या घरी. चांगलं आहे कसं? लोक बी काय म्हणतील? काय करू मी? मला नाही समजू राहिलं. मी सांगतो त्या पोरीला समजून. नाही सध्याशी तिच्यासोबत काही बोलू नको. तिचा राग शांत होईल, तिचा राग शांत मग जाईन ते आपल्या सासरी. पण समजून तर सांगा लागेल ना बाप्पा तिले. आपण तिच्या मायबापा काही दुश्मन नाही आहे. तिला सहीच सांगू, आपण काही गलत नाही सांगू. ते समजदार नाही आहे, पण तुम्ही तर समजदार आहे ना, मी तर समजदार आहो ना. आपलंच काम आहे आपल्या पोरीला समजून सांगणं. नवऱ्याचं घर आखरी नवऱ्याचंच घर असते. अशा छोट्या मोठ्या भांडणावर मायबापाची तर राग नाही येऊन जा लागत असत. दोघी सासूनच भांडण झालं ना, पोहानं मारलं गेलं तर नाही तिले? मारलं गेलं नाही. मी विचारलं ना कंचन म्हणे बुवानं मारलं गेलं नाही. बुवासोबत बी तिचं थोडंसं भांडण झालं, थोडंसं या सासूसोबत झालं. तुला तर माहित आहे कसा राग आहे तर मग तिचा. पण बापा लग्न झाल्यावर थोडंसं बदला लागत असते ना, स्वतःला बदला लागत असते थोडंसं. जसे तिच्यासोबत तिची मायर आहे, जसे तिचे बाबा आहे, तसे ते लोक नाही राहतील. समजून घ्या लागेल थोडंसं तिले बी. काहून आम्ही समजून नाही घेतलं का? समजून सांगशील ना तिले. तू तिची माय आहे, तुझं काम आहे तिला समजून सांगणं. तू सांगशील तिला समजून. माया जर तुम्ही फोन उचलला असता ना, मी तिला फोनवर समजून सांगितलं असतं. पण फोन कोण उचली मायाला? फोन नाही उचलत तुम्ही माया. हो बापा झाली गलती. आता पहिले त्या पोरीला आराम करू दे थोडासा, जेव्हा खावाल ते तिला काही, आणि मग तिला उद्या समजून सांगशील. बरं बापा ठीक आहे. मी काय म्हणतो, येताना पाहिलं गेलं नाही ना कोण तुम्हाला गावातून? हो ते रुपाली होती आणि लक्ष्मीबाई उभी होती, बोलले ते कंचनसोबत. घ्या अरे बापा, आताच जातात त्या सुमित्राजवळ सांगायला. येतं मग सुमित्रा तिचं लंब तोंड घेऊन, काय झालं वा माय बाई 8 पडला का होती या पोरीचा? माय बाई 1 महिना झाला लग्नाले. तुम्हाला माहित आहे ते सुमित्रा कशी आहे माहित आहे तुम्हाला? ते मला काही माहित नाही. मी थकलो, मी हातपाय तोंड धुतो, थोडा आराम करतो. चहा मांड जाय लवकर. त्या पोरीला दे मला दे. काय कंचन, तू एवढी समजदार असून असं काम कसं काय करू शकतं? खरं आजकालच्या पोरी थोडंसं समजून नाही घेत. म्हटलं बापा थोडंसं समजून नाही घेत. आमच्या जमान्यात आम्ही किती सहन केलं. आजकालच्या पोरी काय असं सहन करतील? चला बापा येईल चहा आगी बनवून देतो, चहा देतो प्याले. आता इथंच सुमित्रा काय झालं कसं झालं विचारपूस करायला, खोजखबर घ्यायला. खरं या कंचनच्या बाबाले काही दिमाग नाही या माणसाले. आपल्या पोरीचा चांगला सोन्यासारखा संसार खराब करतील. काय होईल तर हो बापा. आता खरं आता लोक बी नाव नाही ठेवतील का? एवढं तर समजायला पाहिजे त्याला. जाऊ दे माय, किती असो माय पोरगी आहे बापा. मला समजून घ्यायला लागेल तिला. मी नाही समजेन तर कोण समजेन माय बाई कंचन, ओ कंचन चहा मांडू का बाई? होय मांड, चहा मांड. बरं बाई चहा पेशीन ना, चहा मांडतो. होय मांड, पिन ना मी चहा. चल माय बाई, माय पोरगी प्रवासानं थकली असन, तिला चहा देतो प्याले. जेवली का नाही जेवली माय बाई भांडणाच्या ना काय माहीत. स्वयंपाकी बनवतो तिच्या आवडीचं जेवण. कंचन चहा पेन, आराम कर बाई, मी स्वयंपाक बनवतो. होय मला नाही वाटत ते पोरगी जेवली असेल म्हणून भांडणात नाही. उपाशीच अशी नाही पोरगी, मला माहित आहे ना. तिच्यासाठी चांगला तिच्या पसंतीचा स्वयंपाक बनवतो आज.